नमस्कार मंडळी. आज एक पॉडकास्ट घेऊन आपल्या समोर आलेलो आहे. हा पॉडकास्ट अतिशय महत्वाचा असा पॉडकास्ट आहे. आपण सगळ्यांनी बघितलं, अनुभवलं. लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी मोठा गदारोळ घातला आणि तो गदारोळ घातला त्यावेळेस त्यांचा आक्षेप होता की भारताची भूमी ही चीनने हस्तगत केली. चीनने आक्रमण केलं, भारताची भूमी लाटली, पळवली किंवा त्याच्या ती पादाक्रांत केली, असा राहुल गांधी यांचा आक्षेप होता. आणि त्यासाठी पुरावा म्हणून माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा दाखला त्यांनी दिला. प्रश्न असा आहे की सरकारकडून सांगण्यात आलं की जे पुस्तक प्रकाशितच झालं नाही त्यावरून तुम्ही बोलता कसे. पण राहुल गांधींच्या हातात तर त्या पुस्तकाची प्रत होती. ती तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिली की ती प्रत त्याच्या हातात आहे. आता खुलासा केला जातोय की ती प्रत आम्ही तर दिली नाही, म्हणजे पेंग्विन ज्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं, छापलं, आणि मनोज नरवणे यांनी खुलासा केला की नाही. मग या सगळ्या प्रकरणांच्या भोवती एक असं संशयाचं धुकं वाढलेलं आहे. आणि त्यामुळे या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ईशा पृथ्वीच्या संपादिका आणि जागतिक राजकारणाच्या अभ्यासक स्वाती तोरसेकरजी. स्वातीजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्ते आवा. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. हा. विषयच तसा आहे त्यामुळे तुम्हाला बोलवणं खूप आवश्यक आहे. अ, प्रश्न असा आहे बघा, स्वातीजी, की या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आपण सर्वसामान्य व्यक्तींनी बघितलं, सर्वसामान्य व्यक्ती कन्फ्यूज झाला की एका ठिकाणी सरकार म्हणते की ते पुस्तक प्रकाशितच झालं नाही, राहुल गांधी बाहेर ते पुस्तक घेऊन फिरतायत. दुसऱ्या बाजूला जो आक्षेप होता राहुल गांधींचा की चीनने भूमी पादाक्रांत केली, नेमकं हे प्रकरण काय आहे, इथपासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे. सध्या जे संसदेचं सत्र चालू आहे त्याच्यामध्ये राहुल गांधींनी असा विषय तडीस नेण्याचा प्रयत्न केला की आपले जे पूर्व लष्कर प्रमुख, माजी लष्कर प्रमुख श्री मनोज नरवणे ह्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. लष्कराच्या रीतिरिवाजाप्रमाणे हे पुस्तक जे आहे ते त्यांना आपल्या मंत्रालयाकडे पाठवावं लागतं आणि त्यांची परवानगी असेल तर त्याचं ते प्रकाशन त्यांना करता येतं. आता हे पुस्तक त्यांनी काही काळापूर्वी, म्हणजे जवळजवळ वर्ष होऊन गेलं त्याला, त्यांनी पाठवलेलं आहे, परंतु त्याला अजूनही रीतसर परवानगी मिळालेली नाही. कसं होतं की लेखक इतके ख्यातनाम आहेत त्याच्यामुळे एखाद्या प्रकाशकाकडे तुम्ही गेलात तर प्रकाशक म्हणतो ठीक आहे, अशी परवानगी तर काय नाकारण्यात नाहीत असं नाहीये, त्यामुळे आम्ही सगळी तयारी करतो आणि तोवर तुमची परवानगी येऊन जाईल. अशा पद्धतीमध्ये पेंग्विन प्रकाशनाने कदाचित संपूर्ण व्यवस्था केली असेल, म्हणजे त्याचं पुस्तकाचं जे सगळी तयारी असते ती सगळी तयारी पूर्ण झाली. कदाचित त्यांनी प्रती छापल्या पण असतील. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही वितरण काही केलेलं नाहीये. खुद्द आपले लष्कर प्रमुख म्हणतात, मी देखील कोणालाही पुस्तक दिलेलं नाहीये. मी जे लिखाण केलं ते मी फक्त प्रकाशकाला दिलं आणि रीतसर परवानगी मिळेपर्यंत वितरण करू नका, असं जो नियम आहे तो त्यांना सांगितलेला होता. आजच्या घडीला अनेक लोकांकडे पीडीएफ स्वरूपामध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे आणि त्याच्यावरती पेंग्विनचे वॉटरमार्क सुद्धा दिसतात. म्हणजेच ती अधिकृत कॉपी अनेक लोकांच्या हातात गेली. खुद्द राहुल गांधींच्या हातामध्ये कोणती कॉपी आलेली आहे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे ह्या विषयामध्ये आता केंद्र सरकारने एफ-आय-आर नोंदवलेला आहे आणि नेमकं प्रकाशनाला परवानगी न मिळालेलं या पुस्तकाचं वितरण झालं कसं, याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि त्याच्यामध्ये ह्याला अनुषंगाने राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की लष्कर प्रमुख नरवणे यांनी असं म्हणतात की कारण कोणीच बघितलेलं नाहीये आणि तुम्हाला जरी व्हॉट्सअपवर कॉपी आली तरी ती ऑथेंटिक आहे का हे सांगता येत नाही. त्यातली काही पानं गाळून तुम्हाला जर का पीडीएफ आला असेल तर वी कांट टेक इट ॲज ऑथेंटिक. त्यामुळे राहुल गांधींचं म्हणणं असं होतं
की त्याच्यामध्ये नरवणे असं म्हणतात की चीनने आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर लष्कर प्रमुखांनी आपल्या वरिष्ठांना कळवलं आणि त्यांच्या निरोपाची ते वाट बघत होते. त्यांना बराच काळ वाट बघावी लागली आणि नंतर मग बऱ्याच उशिरा संरक्षण मंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगितलं की जो उचित समजो करो, म्हणजे परिस्थितीनुसार जे काही योग्य असेल ती प्रतिक्रिया द्या. आता असे ज्या वेळेला राजकारणी एखादा सांगतो तेव्हा त्याच्या राजकीय परिणामांची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असतं. ती जबाबदारी लष्कर प्रमुखांवर नसेल. लष्कर प्रमुखांवर ही जबाबदारी असते की त्यांनी रणभूमीमध्ये जी काही रणनीती आखायची आणि त्याप्रमाणे आपल्या दलाकडून कारवाई करून घ्यायची. ह्याची जबाबदारी जरूर लष्कर प्रमुखांवर असते. त्याचे जे पॉलिटिकल फॉलआउट आहेत त्याची जबाबदारी तुमच्यावर नाही, असं संरक्षण मंत्र्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं असं दिसून येतं. असं असलं तरी राहुल गांधींनी त्याचा फार मोठा कोलाहल केला, गदारोळ माजवला आणि ह्या केंद्र सरकारने जणू काही लष्कर प्रमुखांना सुळी चढवल्यासारखं की सगळं काही त्यांच्या खांद्यावर टाकून हे सगळे निवांत बसले. असं एक चित्र उभं केलं ज्याच्यामध्ये काही दम आहे असं मला वाटत नाही. माझा पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे की एका बाजूला म्हणजे आपण कोणी कोणालाही ते माहित नाही खरं आहे की खोटं आहे. तुम्ही म्हणालात की चीनने आक्रमण म्हणजे थोडंसं पुढे आला, चीन पुढे सरकला आणि त्यानंतर नरवणेंनी संरक्षण मंत्र्यांना विचारलं काय करू, आणि त्यानंतर मग संरक्षण मंत्र्यांचा तो फोन गेला. भारतीय लष्कराची एक परंपरा आहे आणि ती परंपरा अशी आहे की भारतीय लष्कर हे देशाला सर्वोच्च मानतं आणि असे अनेक प्रसंग आहेत की त्यामध्ये भारतीय लष्कराने पॉलिटिकल हस्तक्षेप, राजकीय हस्तक्षेप होऊ दिला नाही, देशहित सर्वोच्च मानलं. ते प्रसंग प्रेक्षकांना ऐकायला आवडतील. ते प्रसंग एक एक करून तुम्ही सांगा. जरूर. तुम्ही अगदी योग्य मुद्दा काढलेला आहे की आज जर का आपल्या देशामध्ये एखाद्या संस्थेबद्दल लोकांना प्रचंड मोठा विश्वास, त्याच्यानंतर सार्थ अभिमान असेल तर तो आपल्या लष्करासाठी आहे आणि तो जो अभिमान आहे, तो विश्वास जो आहे तो भारतीय लष्कराने आजपर्यंत इतका कसोशीने जपलेला आहे की त्या कथा आठवल्या तरी अंगावरती रोमांच येतात. सुरुवातच करायची झाली तर ह्याच्याही अगोदरचे प्रसंग असतील, मी नाही असं म्हणत नाही, परंतु मला जे आठवतात त्याचं मी थोडस वर्णन करते. 67 साली ज्या वेळेला नथुला मध्ये चीनी सैन्य समोर आलेलं होतं आणि तिथून माघार घेणं हे शक्य होतं किंवा तशा ऑर्डर्स सुद्धा होत्या, परंतु त्या ऑर्डर्स सगत सिंग होते आपले तिथे, त्यांनी त्या नाकारल्या. ते म्हणाले मी हलणार नाही, मी माघार घेणार नाही. आणि त्यांच्या समोर हेच होतं, देशाचं हित मोठं होतं, कारण मी आज इथून हललो तर मग परिस्थिती जी हाताबाहेर जाईल ती नंतर सांभाळणं अतिशय दुरापास्त होतं. हे सगत सिंग आहेत ना, ह्यांचा इतिहास फार अतिशय महत्वाचा आणि मनोरंजक आहे. तुम्हाला म्हणजे 67 साली ही घटना घडली, त्यानंतर 71 साली सगत सिंग हे कोणाबरोबर काम करत होते? जगजित सिंग अरोरांबरोबर. जे जगजित सिंग अरोरा ज्यांच्या समोर पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली होती. एके नियाझी जे होते पाकिस्तानचे, त्यांनी शरणपत्र लिहून दिलेलं होतं आपल्याला आणि 93,000 सैनिकांना भारताने कैदेमध्ये घेतलेलं होतं. तर त्या जनरल जगजित सिंग अरोरांनी सगत सिंग यांना असं सांगितलेलं होतं, म्हणजे प्रत्यक्ष ढाक्यामध्ये तो पाडाव होण्यापूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं कुठल्याही परिस्थितीत मेघना नदी क्रॉस करायची नाही. आपल्याला मेघना नदी क्रॉस करायची नाही असे आदेश आहेत, त्यामुळे हे आदेश पाळा. सगत सिंग यांच्या असं लक्षात आलं की मेघना नदी जर का ओलांडायची नसेल तर तुम्ही ढाक्यापर्यंत पोहोचणार कसे, आणि जर का ढाका पडला नाही तर पाकिस्तान शरणागती पत्करणार नाही. तेव्हा ढाका तर पडलंच पाहिजे. मग ढाका पडलं पाहिजे. तर सगत सिंग यांनी निर्णय घेतला की मी मेघना क्रॉस करीन आणि आणखी काही करीन, पण मी ढाक्यापर्यंत पोहोचणार आणि या सैन्याला दाती तृण
आणायचा वेळ आणला आणि त्याप्रमाणे त्यांनी आपलं म्हणणं खरं करून दाखवलं. सरते शेवटी ज्या वेळेला भारतीय सैन्य ढाक्यामध्ये पोहोचलं त्यानंतर खुद्द अरोरा तर तिकडे होते आणि आपले जनरल जेकब होते. जनरल जेकब गेले आणि नियाझींना त्यांनी सांगितलं, तुम्हाला 30 मिनिटं देतोय, तुम्ही शरणागती पत्करा, अन्यथा तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर नसेल. त्यांचं जे काय मॅसेकर होईल ते आमच्या डोक्यावरती नाही. हे शब्द ऐकल्यानंतर नियाझींनी शरणागती पत्करली. हा जो ऐतिहासिक आणि रोमांचकारी क्षण तुमच्या माझ्यासारख्या भारतीयांच्या आयुष्यामध्ये आला, तो सगत सिंगमुळे आला. आणि तो का आला, तर सगत सिंगनी देशाच्या हितासाठी दिला गेलेला आदेश जुमानलेला नव्हता. त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी काम केलं आणि आपल्या पराक्रमाची मोहर तिथे उमटवली, म्हणून ढाका पडला आणि म्हणून कंप्लीट शरणागती आपल्याला बघायला मिळते. तेव्हा सगत सिंग जे आहेत हे अतिशय गौरवशाली इतिहास आहे त्यांचा. असाच त्यांचा इतिहास गोव्याच्या स्वातंत्र्य युद्धामधला पण सांगितला जातो. ती कथा आपण कधीतरी नंतर ऐकू. तुम्हाला जर का दुसरं एखादं उदाहरण ऐकायचं असेल, आणि तुम्ही म्हणाल एखादी व्यक्ती अशी दैदिप्यमान याची असू शकते, पण हे काय सगळीकडेच असतं का? आर्ग्युमेंटसाठी बरोबर आहे, परंतु तुम्हाला सांगते 86-87 साली जेव्हा राजीव गांधी आपले पंतप्रधान होते आणि त्यांनी चीन सोबत आपले संबंध हे सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये अनेक व्यक्तींचा हातभार लागलेला होता आणि चीनने त्यावेळी असं सुचवलेलं होतं की बघा, तवांगच्या आसपास तुमचं सैन्य उभं आहे, आमचं सैन्य उभं आहे, तुम्ही अमुक किलोमीटर मागे जा, आम्हीही मागे जातो. तेव्हा आटाघाटीच्या टेबलवरती बसलेले लोक असतात, त्यांना वाटतं हा ठीक आहे बाबा, तो 5 किलोमीटर मागे जाणार, मी पण जातो 5 किलोमीटर मागे. दोघांनाही पटण्यासारखं आर्ग्युमेंट होतं. पण ज्या वेळेला ह्या ऑर्डर्स या प्रत्यक्ष बॉर्डरवरती त्यावेळेला व्ही.एन. शर्मा म्हणून आपले लेफ्टनंट जनरल होते आणि त्यांना कळवल्या गेल्या, तेव्हा शर्मा म्हणाले, मी इथून तासभर सुद्धा हलणार नाही. त्यांना विचारलं, सुंदरजी आपले लष्कर प्रमुख होते, काय? ते म्हणाले, एक लक्षात घ्या की चीन माझ्या डोक्यावर उंचावरती आहे, त्याला तिथे पोहोचण्यासाठी सपाट जमीन आहे. मला उंच चढून जावं लागतं, तेव्हा मी इथे पोहोचलेलो आहे. म्हणजे सगळे दोन्ही सैन्य जरी मागे गेली तरी ह्याच्या नंतर कधीतरी परत एकदा जर का पुन्हा एकदा चकमकीचा प्रसंग आला, तर तुम्हाला माहितीये का की चीनी सैन्य तिथे काही तासात पोहोचू शकेल आणि आपलं सैन्याला पोहोचण्यासाठी काही दिवस खर्ची घालावे लागतील. तेव्हा अशा प्रकारे माघार घेणं हे देशहिताचं बिलकुल नाहीये. मी इथून तसूवरही काढणार नाही. गंमत अशी झाली की शर्मांना प्राईम मिनिस्टर्स ऑफिस मधून 2 वेळा फोन गेले की तुम्ही प्लीज माघार घ्या. 2 देशांमधले ज्या वाटाघाटी आहेत त्या अडून बसलेल्या आहेत. परंतु शर्मांनी ऐकलं नाही. त्यांनी पोस्ट सोडली नाही. कशाच्या जोरावरती ही माणसं लढली हो? राजकीय नेतृत्वाने दिलेले आदेश जे आहेत ते जुळकारले कशासाठी? तर ते देशसेवेसाठी, देशाच्या हितासाठी यांनी झुगारून दिलेले आपण बघतोय. तुम्ही म्हणाल की ह्या सगळी झाली जुनी उदाहरणं, 67 काय, 71 काय, 86 सध्या ती पिढी संपली. आजच्या लष्करामध्ये असे अधिकारी उरलेत का? आहेत, उरलेत. त्यांचीही उदाहरणं सांगते आता. मला तीही उदाहरणं लगेच सांगू की आपण पुढच्या सत्रामध्ये सांगू? नाही, सांगा सांगा. हा, तर एक तुम्हाला उदाहरण आठवत असेल, ते उदाहरण आहे पी के बर्वोरांचं. पी के बरोबर. बर्बरा हे आपल्या वायुदलातले वरिष्ठ अधिकारी आणि काळ कुठला होता, तर युपीएचा काळ होता. युपीएच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, एक वेळ अशी आलेली होती की केंद्र सरकारने संरक्षण दलाचं बजेट 10,000 कोटींनी कमी केलेलं होतं. कमी करू. त्याच्यात कपात केली की तुम्ही आमच्याकडे पैसे नाहीत, आहे त्याच्यामध्ये भागवा तुम्ही काय भागवायचं ते. सरते शेवटी आपले जनरल व्ही के सिंग यांनी संरक्षण मंत्र्यांना जाऊन सांगितलं की अहो, युद्धाची ज्याला वॉर प्रिपरेशन म्हणतात ते फक्त 4 दिवसात आलंय. आमच्याकडे 4 दिवस करण्याची आमची ताकद राहिलेली नाही. त्याची काही पर्वा नाही. त्याच्याकडे त्यांनी काही लक्ष दिलं नाही. अशी सैन्याची हिळसण चाललेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये बर्बुरा काम करत होती.
त्यांना त्यांच्या सोबतचा एक सहकारी अधिकारी होता आणि त्यांनी सांगितलं की सर, हे जे बघा इथे बेग ओल्डी म्हणून एक स्थान आहे तिकडे आपल्या सियाचेन जवळ, आणि त्यांनी सांगितलं की जुन्या काळामध्ये इथे धावपट्टी होती सर. ही धावपट्टी जर का आपण रिवाईव्ह केली ना, तर आपल्याला इथून थेट सियाचेन, आपल्या काराकोरमचा मार्ग जो आहे तो आपल्या थेट दृष्टीपथात येईल. आणि चीननी जर का काही तिकडून हालचाल केली लष्करी, तर आपण मोक्याच्या जागी बसलेलो असू आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवू शकू. बरोबरांना ती कल्पना आवडली. पण करणार काय? ती धावपट्टी रिव्हाईव्ह कशी करायची? धावपट्टी रिव्हाईव्ह करायची तर बजेट लागतं. मग त्याच्यासाठी विनंत्या झाल्या, त्या सगळ्या नाकारल्या गेल्या. छे काही गरज नाहीये, चीनला दुखवायचं नाहीये, ते अत्यंत सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना दुखवलं तर ते युद्ध अंगावर ओढवून घ्याल, त्याची काही गरज नाहीये, असं म्हणून सगळे दुर्लक्ष केलं गेलं. बर्बरा म्हणले नथिंग डुईंग, मी आहे असं सोडणार नाही. बर्बरांनी काय केलं, आपल्या अखत्यारीमध्ये जे काही पैसे होते त्यातले काही पैसे दौलत बेग ओल्डीसाठी दिले, ती धावपट्टी दुरुस्त करून घेतली आणि नंतर म्हणाले झालं ना काम, पहिलं विमान माझं उतरवा तिकडे. हा जो बॉसचा जो आत्मविश्वास असतो ना, माझी टीम त्यांनी काम बरोबर केलेलं असेल. जेव्हा टीमला माहिती असतं की आपल्याला बॉसला उतरवायचंय, तेव्हा ते परफेक्ट करून ठेवतात धावपट्टी, त्याच्यात कुठेही कसूर ठेवत नाहीत. हे बर्बरांना माहित होतं आणि खरोखर बर्बरा तिथे उतरले. त्यानंतर चीनी सावध झाले. त्यांनी मोठ्या तक्रारी केल्या केंद्र सरकारकडे. त्यावेळेला बर्बरांचं काय झालं असेल तुम्ही कल्पना करू शकता. केंद्र सरकारने त्यांना कदाचित झापलं सुद्धा असेल की तुम्ही चीनला कशासाठी, मग ते चीनला आश्वासनं दिली गेली, छे ते जरी झालेलं असलं तरी आमचा काही ते वापरण्याचा मनोदय नाही वगैरे, अशी सारवासारव करावी लागली राजकीय नेतृत्वाला. का? कारण धारेवर ठेवलेलं होतं. अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे, ती युपीएच्या काळात घडलेली आहे. युपीएच्या काळातली आणखी एक घटना तुम्हाला सांगतो. आणि हा. त्यावेळेला 2005 मध्ये युपीए सत्तेवर आली. हे काँग्रेस, राहुल गांधी आज जे गडबड करतायत ना संसदेमध्ये या प्रश्नावरून, त्यांच्याच सरकारनी सच्चर आयोग आणलेला होता. आणि सच्चर आयोगामध्ये भरमसाठ मुलाखती, अमुक अमुक कसला डेटा त्यांनी गोळा केला होता माहिती नाही. त्यानंतर एक प्रश्न असा आला की सच्चर आयोगाने आपल्या तिन्ही दलप्रमुखांना बोलवलं आणि सांगितलं, तुमच्याकडे जो हेड काउंट आहे ना, म्हणजे शिरगणती तुमची जी आहे, त्या शिरगणतीमध्ये मुसलमान किती आहेत आम्हाला सांगा. आता ही अत्यंत घातक गोष्ट होती तुम्हाला. कारण लष्करामध्ये लष्कर कुठली जातपात मानत नाही आणि कुठला धर्मही मानत नाही. सर्वांना एक ट्रीटमेंट दिली जाते. तुम्ही जर का एखाद्या लष्करी ठाण्यामध्ये गेला असाल तर तुमच्या लक्षात येईल, तिथे सर्व धर्म प्रार्थनेसाठी एक जागा ठेवलेली असते. तुमचा कुठचा सणवार असेल, तुम्हाला ईश्वराची प्रार्थना करायची असेल, तर तुम्ही तिथे जाऊन जशी प्रार्थना करता तसाच एखादा लष्करामध्ये काम करणार मुस्लिम सुद्धा तिथे जाऊन आपली प्रार्थना करतो, ख्रिश्चन सुद्धा करतो, पारशी सुद्धा करतो. सर्वांसाठी एक जागा ठेवलेली आहे. त्यांनी हे कल्चर जे आहे ते कसोशीने पाळलेलं आहे लष्कराने. त्याच्यामध्ये ही शिरगणतीचा हे सगळं गणित बिघडवायचा घातक डाव टाकला गेलेला होता. पण आमचे लष्कर प्रमुख त्यांनी आउटराईट सांगितलं की मी हे देणार नाही. कुठल्याही परिधान त्यांच्यावर दबाव आला. त्यांच्यावरती आता मी बोलत नाही कुठून कुठून दबाव आला ते तुम्ही कल्पना करू शकता. केवळ संरक्षण मंत्री नाहीत, पंतप्रधान नाहीत, तर आणखी जे तिसरं अत्यंत पॉवरफुल केंद्र होतं या देशामध्ये, तिथून सुद्धा दबाव आला. पण ते बदले नाहीत. त्यांनी राजकीय नेतृत्वापुढे मान तुकवली नाही. तेव्हा आपल्या भारतीय लष्करामध्ये अशी खूप उदाहरणं आहेत जिथे लष्कर राजकीय आदेश जर का देशहिताच्या विरोधात आहे वाटलं तर त्याच्या विरोधामध्ये जाऊन देशहिताचं काम करणारे अधिकारी याच लष्कराने बसलेले आहेत. आणि त्यांना अशी बरोबर. कधी भीती वाटली नाही की अरे मी एकटा निर्णय घेतोय, त्याच्यात काही चूक झाली तर मला काय होईल. त्याला शिक्षा होणार ही गोष्ट सरळ असते. तो जिंकला तर मात्र ती शिक्षा नसते, ही गोष्ट खरी. पण त्याला आत्मविश्वास केवढा होता बघा. आणि मी देशहिताचं श्रद्धा होती
ही धारणा महत्वाची असते. तेव्हा अगदी. तुम्हाला जर का त्याला काय म्हणतात, की एक्सक्युजेस द्यायचे झाले ना, तर तुम्ही 1000 एक्सक्युजेस देऊ शकता, की नाही मग हा निर्णय माझ्यावर का टाकला गेला माझ्या डोक्यावर? राजकीय नेतृत्वाने नाही का मला स्पष्ट आदेश द्यायचा होता. मग माझ्या हातात वाफाळता बटाटाच काय आला? वगैरे सगळे बोलण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यात अर्थ नाहीये. ही जी सगळी मी अधिकाऱ्यांची तुम्हाला यादी सांगितली, या अधिकाऱ्यांना भारतीय जनता मानते. कारण त्यांच्यामुळे आमची मान आज ताठ उभी आहे. नक्कीच, नक्कीच. राहुल गांधीला हे कळणं कठीण आहे. कारण राहुल गांधी ज्या पक्षातून येतो, त्या काँग्रेस पक्षाने आतापर्यंत अनेक वेळा लष्कराचं मनोधैर्य कच्ची केलेलं आहे. आज अचानक राहुल गांधीला लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांचा पुळका येतो आणि राहुल गांधी जे काही खोटं नाटं आहे ते सगळं पेश करतात. पण त्याच वेळेस तुम्ही एक महत्वाचा मुद्दा शेवटी मांडलात, की ही परंपरा आहे भारतीय लष्कराची, की जो निर्णय आहे तो माझा. मी निर्णय घेईन, देशासाठी निर्णय घेईन. जर चुकला तर त्याच्या परिणामाला मी सामोरं जाईन. कुठेतरी या सगळ्या ह्याच्यामध्ये असंही झालेलं दिसतंय, की कोणतरी पाठी आलंय, लांब गेलंय, की मला मला माझ्यावर का टाकलं? मलाच का हे केलं? तर याचा विचार जनता करेल. जनता सुज्ञ आहे. तिला माहिती आहे, जनतेला माहिती आहे, की कोण काय आहे. पण आपण चांगलंच देण्याचा प्रयत्न करावा, लोकांसमोर उदाहरण द्यायचा प्रयत्न करावा, तो आपण केलात. तर मला वाटतं यापेक्षा वेगळं काय असावं? तरी जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो, की तुम्हाला काय वाटतं, की या प्रकरणात पुढे काय होईल? आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगते आणि मग आपण त्या प्रश्नाचं उत्तर देते, हं, की जेव्हा लष्कर प्रमुखाला एखादा राजकीय निर्णय आवडला नसेल, केवळ आवडला नाही असं नाही, देशहितासाठी तो बरोबर नाही, तेव्हा तेव्हा ते राजीनामा देऊन बाजूला होण्याचा सुद्धा विचार करतात आणि तो कन्व्हे करतात. आणि याचं उदाहरण एक माणेकशॉंच्या त्यांच्या सुरुवातीच्या बरोबर. कारकिर्दीमध्ये आला असा प्रसंग आणि दुसरा जनरल कॅन्डेटच्या बाबतीमध्ये. जनरल कॅन्डेट 71 साली पाकिस्तानच्या सीमेवर लढत होते आणि श्रीमती इंदिरा गांधींनी निर्णय घेतला तो युद्धबंदीचा आणि दोन्ही सीमांवरती. तेव्हा पर्याय होता आपल्याला पूर्व सीमेवरती युद्धबंदी जारी करा, पश्चिमेकडे युद्ध चालू ठेवा, मला 2 दिवस द्या, मी सगळं तुम्हाला जिंकून पाकव्याप्त काश्मीर मोकळा करून देतो म्हणून कॅन्डेट सांगत होते. परंतु राजकीय निर्णय आला आणि त्यानंतर कॅन्डेट म्हणाले, माय बॉईज हॅव शेड ब्लड फॉर दिस. ते चिडलेले होते. त्या कॅन्डेटनी राजीनामा देऊन ते बाजूला राहिले. तेव्हा एखादा निर्णय आपल्याला पटला नाही ना, तर राजीनामा देणारे सुद्धा अधिकारी आमच्या लष्करामध्ये आहेत. ते असे मागे पुढे नाही बघत. हे बरोबर. प्रकरण तुम्ही जे म्हणता ते आता कसं आहे, की एफ-आय-आर झालेला आहे, नोंदवला गेलेला आहे. एफ-आय-आरची आता चौकशी होईल आणि चौकशीमध्ये पहिल्यांदा श्री राहुल गांधींना यावं लागेल. कारण ती प्रत त्यांनी संसदेमध्ये नेली आणि उघडपणे आपल्या हातामध्ये पुस्तक आहे असं हं, दाखवलं. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट झाला, ब्रॉडकास्टिंग झालं. बरोबर. संपूर्ण देशाने बघितलं राहुल गांधींच्या हातामध्ये ते पुस्तक होतं म्हणून. तेव्हा आता त्यांना मागे वळता येणार नाही, की ते पुस्तक माझ्याकडे नव्हतं. आणि जर का विचारलं गेलं, ही प्रत तुमच्याकडे कशी आली? तर त्याचं संयुक्तिक आणि तार्किक कारण त्यांना द्यावं लागेल, सोर्स द्यावा लागेल आणि तो झाला नाही, तर त्या एफ-आय-आर मध्ये काय होईल ह्याचं कारण असं म्हटलं गेलेलं आहे, की जोपर्यंत ती परवानगी दिली गेलेली नाही, तोपर्यंत लष्कराशी संबंधित असलेली माहिती जी आहे, ती ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट नुसार ती गोपनीय असते आणि ती अशी उघड करता येत नाही. तुमच्या हातामध्ये जर काही माहिती आली असेल, तर तुम्हाला तो सोर्स सांगावा लागेल. आणि हे बरोबर. गंभीर संकट माझ्या अंदाजाने काँग्रेस नेत्यांच्या समोर आहे. त्याच्या जोडीलाच प्रकाशकाने आपलं अंग झटकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ते सुद्धा फारसे सुटतील असं मला वाटत नाही. तिसरी गोष्ट अशी, की हे मला माहिती नाही, परंतु जनरल नरवणे ह्यांनी सुद्धा जोपर्यंत आपली जी स्क्रिप्ट आहे, त्या स्क्रिप्टला परवानगी मिळत नाही, तोपर्यंत ती प्रकाशकाकडे सुद्धा का दिली? हा प्रश्न जो आहे तो माझ्या मनात आहे.
तो कदाचित गैरलागू असू शकतो. मला कल्पना नाही. परंतु ज्याला परवानगीच नाही ती स्क्रिप्ट प्रकाशकाच्या हाती देणं, अ, ह्याच्यात सुद्धा भंग झालाय का? याचा सुद्धा कदाचित तपास केला जाईल असं मला वाटतं. नक्कीच, नक्कीच. अगदी. हे सगळे जे प्रकरण आहे, प्रेक्षकांनी ऐकलं की नेमकं याच्यात काय झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय लष्कराची परंपरा काय? आता दोन कसोट्या आहेत. एक तर प्रकरण काय आहे, एक तर राहुल गांधी आणि दुसरे नरवणे आहेत, माजी लष्कर प्रमुख. हे दोन आहेत मुद्दे. त्यापैकी नरवणेंची काय जबाबदारी, राहुल गांधीची काय जबाबदारी, हे आपण ऐकलं. मंडळी, आता तुम्हाला कळलं असेल की हे प्रकरण दिसतं तितकं सोपं साधं नाहीये. हे खूप गंभीर आहे. या विषयात जसजसे डेव्हलपमेंट होत जातील तसतसं मी स्वातीजींना विनंती करेन की चॅनलवर याच्यात पॉडकास्ट करा, आपण पॉडकास्ट करू, नवीन नवीन माहिती त्यातून बाहेर येईल. तुर्तास आज आपण इथे थांबतो आहोत. स्वाती तोरसेकर त्यांचं ईशा पृथ्वी हे चॅनल आहे, लोकप्रिय चॅनल आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्या बोलतात. त्यांच्या चॅनलला लाईक करा, त्यांच्या व्हिडिओला लाईक करा, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच माझं चॅनल लक्षवेध, याही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की कॉमेंट्समध्ये माझ्या कळवा. जेणे स्वातीजींनी कॉमेंट्स बंद केल्यात, पण माझ्याकडे कॉमेंट्स चालू आहेत. माझ्याकडे शिव्या घालायलाही लोक येतात, त्यांना येऊ द्या, पण आपण चांगलं बघावं. त्यामुळे चांगलं जर तुम्हाला आवडलं किंवा स्वातीजींचा त्यांच्या चॅनलवरचा एखादा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर निश्चित माझ्याकडे कॉमेंट करा किंवा या व्हिडिओ खाली कॉमेंट करा. तुर्तास आपण इथे थांबतोय. नमस्कार. धन्यवाद.